जय भीम नमोबुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे इथं. आपली रोजची प्रॅक्टिस, रोजचं बोलणं, आपण जरी अनेक विषयांना घेऊन बोलत असलो, उपविषय, तरी आपला मुख्य विषय हा सतीचा आहे, जागृतीचा आहे, भानावर येण्याचा आहे. आपल्या अनकॉन्शियस माइंडला, अजागृत मनाला जागृतीमध्ये कन्व्हर्ट करण्याची ही साधना आहे, प्रॅक्टिस आहे. अजागृत मनाला जागृत का बनवायचं, तर त्याच्यातून आपल्याला आपलं वास्तव दिसणार आहे, वास्तव जीवन दिसणार आहे, ज्याची बहुधा आपल्याला कल्पनाही नसते, कारण आपण कनेक्टेड नसतो. आणि त्यामुळं कधी कधी जीवनातले जे आंतरिक प्रश्न आहेत, हे आंतरिक प्रश्न मुळात लक्षातच येत नाहीत लवकर. बाहेरचे प्रश्न लक्षात येतात, व्यावहारिक प्रश्न लक्षात येतात, पण आंतरिक प्रश्न जे आहेत, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, एकटेपणा, जे असेल ते, हे त्याचं स्वरूप पूर्ण लक्षात येत नाही आपल्या लगेच. त्याचं कारण आहे की आपण आपल्या या आंतरिक विश्वाशी कनेक्टेड नसतो, डिस्कनेक्टेड असतो. म्हणजे आपण उंबऱ्याच्या आत लवकर येत नाही, उंबऱ्याच्या बाहेर. आता उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर, पण म्हणजे जे आपलं जे बाहेरचं जग आहे, अवतीभोवतीचं बाहेरचं दिसणं, ऐकणं, गंध, चव, हे जरी विषय बाहेरचे असले तरी आतमधल्या उंबऱ्याच्या बाहेर पण एक ते विश्व आहे. आणि त्याच्या आतलं जे आणखीन एक विश्व आहे, अंतर्विश्व, ते अनकॉन्शियस माइंडमध्ये आहे, अजागृत मनामध्ये. म्हणजे मनाचे दोन भाग या तीन केले जातात मानसशास्त्रानुसार: अनकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. असं ते मान्य करायचं न करायचं तो भाग वेगळा. परंतु सुप्त मन, जागृत मन आणि मधलं जे आहे ते अर्ध जागृत मन म्हणतात, असंही म्हटलं जातं. मानसशास्त्र वेगळ्या प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन करतो. इगो, एद, असे पण त्याला शब्द आहेत. इगो म्हणजे आपला अहंग, मी. एद, एद म्हणजे आपलं भावनिक अंग. एद म्हणजे आय डी का, सिगमंड फ्राईडने वापरलेले शब्द आहेत ते, त्यांच्या भाषेतले. तर असे वेगळ्या प्रकारे मनाचे इंटरप्रिटेशन अनेक लोक करतात. बुद्धांना, हा, ते लोक इंटरप्रिटेशन करतात, ते लोक त्याचं स्पष्टीकरण करतात. ते उमऱ्याच्या बाहेरच्या अभ्यासातून. म्हणजे कसं आहे, एखादा माणूस असा असा वागतो, असा असा बोलतो, असा असं का वागतो, असं का बोलतो, हा, मग याच्या पाठीमागं काहीतरी अशी अशी भावना आहे. मग समजायचं हा हा माणूस अशा अशा प्रवृत्तीचा आहे, किंवा अशी अशी याची मानसिकता आहे. असं ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे बाहेरचं वर्तन पाहून त्याच्या अंतरंगातला अंदाज घ्यायचा, असं बहुधा मानसशास्त्राचं हे असतं, काम करण्याची पद्धत. म्हणून मानसशास्त्राला सायन्स ऑफ बिहेवियर असं पण म्हटलं जायचं. आजकाल ते बदलत चाललंय, पण बहुधा सायकॉलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र म्हणजे काय, सायन्स ऑफ बिहेवियर म्हणजे वर्तनाचं शास्त्र. आणि वर्तन हे बाहेरचं असतं. बाहेरच्या वर्तनातून आतला अंदाज लावायचा, असा तो मुद्दा आहे. परंतु
बाहेरून आतला अंदाज लावला तर तो अंदाज आहे शेवटी. ते वास्तव नाही. अंदाज आहे. तसं नसेल हे करायचं. म्हणजे समजा एखादा माणूस रागाचा अभिनय करतोय, एखादा ॲक्टर आहे आणि तो रागाचा अभिनय करतोय आणि त्याचा चेहरा समजा अक्राळ-विक्राळ आहे. याचा अर्थ असा नाही तो आतून रागावलेला आहे. तो ॲक्टिंग करतोय. तो चेहरा तसा करतोय. तसे भाव मनात आणत पण असेल, परंतु ते ओरिजिनल भाव नाही ते. जसं हे आहे ना, एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तसं हे आय-ई आर्टिफिशियल इमोशन्स म्हणजे कृत्रिम भावना. म्हणजे जो जो ॲक्टर असतो, तो अभिनय करतो, तो कृत्रिम भाव आणतो आणि कृत्रिम ॲक्टिंग करतो, पण तो तसा नसतो. सामान्य माणूस तसा नसतो किंवा सामान्य प्राणी पण, इतर प्राणी पण. तो तसा नसतो. त्याचं जे बाहेर दिसतं तेच आत असतं. काही ढोंगी माणसं असतात ते ॲक्टिंगच असते. ढोंग म्हणजे पण ॲक्टिंगच आहे. पण ते ॲक्टिंग आता हे सिनेमातले, नाटकातले ॲक्टर हे त्यांचा व्यवसाय म्हणून ते ॲक्टिंग करतात. पण ढोंगी माणसं, दुटप्पी माणसं हे आत एक, बाहेर एक. म्हणजे मनात एक, वाणीत एक आणि वर्तनात एक, वागण्यात एक. 3-3 पातळ्यांवर त्यांचं ढोंग चालू असतं. ते काहीतरी प्राप्त करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी हडपण्यासाठी लोभ असतो त्याच्यामध्ये किंवा द्वेष पण असू शकतो. परंतु सर्वसाधारण माणूस तसं सगळं लपवू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरच्या छटा, त्याची देहबोली, त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. तर त्याची बॉडी लँग्वेज काहीतरी सांगत असते. तर मानसशास्त्रामध्ये याचा जास्त उपयोग करतात. म्हणून वर्तनाचं शास्त्र आहे ते. बुद्धांचं तसं नाही. बुद्धांनी जे मनाबद्दल सांगितलं, ते डायरेक्ट उतरून, डायरेक्ट जिथं मन आहे तिथपर्यंत पोहोचले. ते सामान्य माणसाला त्याचं त्याचं स्वरूपही कळत नाही आणि त्याची लोकेशन, त्याची जागाही कळत नाही मनाची. त्याला फक्त जाणवतं. पण कुठं आहे? अर्थात मनाची जागा कुठंच नाही. तो एक वेगळा मुद्दा आहे. मनाची, चित्ताची एक जागा अशी कुठंच नाही. ते सगळीकडे आहे. शारीरिकदृष्ट्या दाखवायचं झालं तर आपला मेंदू आणि मेंदूतून पाठीचा कणा, पाठीच्या कण्यातून सगळ्या शरीरभर पसरलेले मज्जातंतूचं जाळं, यामध्ये त्या जाणीवा असतात. म्हणजे जिवंतपणा आपण ज्याला म्हणतो. आणि याच्यातूनच सगळे संदेशांचं वहन होत असतं. म्हणजे मेंदूतून काहीतरी स्वतंत्र विचारातून किंवा भावनांमधून मिळणारा आदेश हा त्या जाळ्याच्या आधारे, मज्जातंतूंच्या आधारे संपूर्ण शरीरभर पसरतो आणि माणूस कृती करतो. मनात आलं का मला इकडं पाहायचंय, तर आपली मान वळते. मनात आलं नाही पाहायचं, तर नाही वळणार. पाहायचं असूनही त्याला मनात हे असेल की नाही पाहायचं मला, तर तो नाही वळणार. पण मनात आलं मला इकडं पाहायचंय, तर तो इकडं पाहणार. मनात आलं बोलायचं तर बोलणार. नाही बोलायचं तर तो मौन धरणार. बोलायचं पण बोलता येत नाही, तर तिथे मौन धरणार, पण मानसिक बडबड चालू असते. तर मला बोलायचं होतं पण बोलता येत नाही. मला बोलू दिलं जात नाही किंवा ती परिस्थिती नाही मला
बोलण्याची, व्यक्त होण्याची. काहीतरी भीती आहे, काहीतरी दडपण आहे किंवा इच्छा नाही. तर असं असं माणसाचं हे चाललेलं असतं. तर मानसशास्त्र काय करतंय? वर्तनातून मन शोधतं. बुद्ध मनात उतरून, आता मनात उतरून म्हणजे कायेत उतरून. आधी कायात, कायेमध्ये उतरून, कारण कायेमध्ये तो, ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो, ज्याला चित्त मन म्हणतो, अजून भवचक्राच्या भाषेत नामरूप, रूप म्हणजे हे आकारधारी अस्तित्व, बॉडी, ज्याला शेप आहे, आकार आहे, फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये फॉर्मलेस अस्तित्व आहे, म्हणजे निराकार अस्तित्व आहे, परंतु तो जिवंत अस्तित्व आहे, ज्याला आपण जीव म्हणतो. हे काय आपले जिवंत आहे, शरीर जिवंत आहे. कशावरून? जाणवतंय, त्याला जिवंतपणा जाणवतो. आणि त्या जिवंतपणाच्या जाणीवांमध्येच आपली सुखदुःख असतात. त्यातलं सुख हा प्रॉब्लेम नाही. सुख ही हा दुःखमुक्तीवरचा तात्पुरता उपाय आहे. सुख किंवा आनंद जो कृत्रिमरित्या मिळवतो आपण, पण खरा आनंद जो आहे, खरं सुख जे आहे, हे दुःखमुक्तीमध्ये आहे. निब्बाणं परमं सुखं. निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती, तृष्णामुक्ती. तृष्णा आहे दुःखाचं कारण, अविद्या हे तृष्णेचं कारण. अविद्या म्हणजे सती नसलेली अवस्था, अजागृत अवस्था. म्हणजे सती नसणं हे दुःखाचं कारण आहे. भान नसणं, कारण भान नसल्यामुळंच, म्हणजे अजागृत चित्तामध्ये, अजागृत मनामध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये ज्या विकृती असतात, ज्या जन्माबरोबर आपल्याबरोबर आलेल्या असतात आणि वाढत असतात, ज्याचं आपल्याला भान नसतं. भान नसल्यामुळं बोध नसतो, बोधी नसते, आपण बुद्ध नसतो. आणि ते बोध नसल्यामुळं, ती विद्या नसल्यामुळं, आपल्या विकृती आपल्याकडून विकृत वर्तन करून घेतात. म्हणजे शीलभंग होतो. आणि शीलभंग झाला की त्याच्यामुळे चित्त मन आणखी विस्कळीत होतं, यातना भोगतं. आणि तो आपला प्रॉब्लेम आहे, ते आपलं दुःख आहे. तर हे दुःखाचा प्रश्न सोडवायचा असेल तर ज्या मनात हे आहे, आणि मनाच्या ज्या भागात उपभागत आहे तो त्याचा चित्त, त्या चित्त म्हणजे इमोशन्स, तर ज्याच्यात हे सगळं चाललेलं आहे, त्याचा परिणाम सुखदुःख आहे. तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही. ते बाहेरून वर्तनातून सगळंच नाही कळत. काही काही कळू शकतो. बरं, रागानं बोललाय म्हणून आपण म्हणतोय राग आलाय, आणि रागात बोलला, रागात मारलं, फार राग आला, अति राग आला तर मारून टाकलं, फार त्याचा संताप अनावर झाला, राग अनावर झाला, आणि त्यांनी एखाद्याचा खून केलाय, मारून टाकलं, असं आपण म्हणतो. परंतु हा राग आला, अतिसंताप आला, राग अनावर झाला, त्याच्यातून कृती झाली, नेमकं काय झालं? नेमकं काय झालं? काय घडलं नेमकं? तर हे अंतरंगात उतरल्याशिवाय आणि थोडाफार अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला समोरच्या माणसाच्या वर्तनाचा पण अंदाज येत नाही. म्हणजे स्वतःला ओळखलं तर आपण दुसऱ्याला ओळखतो, असं त्याचा अर्थ आहे. जे काही चांगलं वाईट म्हणजे स्वतःला समजून घेणं म्हणजे इतरांना समजून घेणं. आणि स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये उतरावं लागतं, कायेत उतरावं लागतं. तर आपण ही भाषा वेगळ्या पद्धतीनं तीच भाषा वापरतो. एकच बोलतोय आपण रोज जणू काही. कारण आपण तेच आहोत ना, रोज बसणारे तेच आहोत. आणि आपल्या सगळ्यांचे जवळपास अ, प्रश्न प्रश्न एकसारखे नाही, पण सगळ्यांचे काय म्हणतात,
परिणाम एकसारखे आहेत. ज्याला ज्याला आपण दुःख सुख दुःख म्हणतो. तर काहीतरी काहीतरी हे जे परिणाम आहे, दुःख हा परिणाम आहे, सुख हा परिणाम आहे. तर तो सगळ्यांचा एकसारखाच असतो. दुःखाचा अनुभव, सुखाचा अनुभव म्हणजे जाणीवा. परंतु हे आणि चित्त पण एकसारखं असतं. लोभ, द्वेष, पाहिजे नकोच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा आणि धावपळ, त्याच्यासाठी चाललेली धावपळ ही एकसारखीच असते. परंतु ज्याचे त्याचे संस्कार वेगवेगळे असतात. म्हणजे कोणाला काय पाहिजे असतं, कोणाला काय पाहिजे असतं. जे मला पाहिजे ते तुम्हाला पाहिजेच असं नाही. आणि जे तुम्हाला पाहिजे ते मला पाहिजेच असं नाही. आणि एखादी गोष्ट मला जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला पाहिजेच असं नाही. आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मला पाहिजेच असं नाही. तुम्हाला जे आवडतं ते मला आवडेलच असं नाही. आणि माझी आवड ती तुमची आवड नाही. तुमचे संस्कार म्हणजे माझे संस्कार नाही. परिणाम एकसारखेच आहेत. सुख-दुःख किंवा चित्त किंवा ती विचार करण्याची प्रक्रिया ती त्याच्यात साम्य आहे. म्हणजे फिजिकली आपण एकसारखे आहोत सर्वसाधारणपणे. फक्त जरा रूप, रंग, चेहरा हे वेगळं असेल. पण आतलं जे काम आहे, मनाचं, चित्ताचं, जाणीवांचं, ते एकसारखंच आहे. रूप वेगळं आहे, पण नाम एकसारखंच आहे. नाम म्हणजे त्याच्यात या घडामोडी चालल्यात ते. पण त्या घडामोडीचं जे कारण आहे संस्कार, ते ज्याचे त्याचे वेगळे आहेत. आणि हे ज्याला त्यालाच पाहावे लागतात. त्यामुळं आपण रोज तोच माणूस जरी इथं बसत असलो आपण, तोच माणूस इथं बसलोय मी आज, काल इथंच बसलो होतो, परवा इथंच बसलो आणि जवळपास 7-8 वर्ष झाले हा सेटअप आहे. इथं बसतो मी. सुरुवातीला दुसरीकडे बसायचो किंवा इकडे इकडे पाठ असायची, इकडे तोंड असायचं. म्हणजे हे असं होतं. पण इथंच आहे. पण रोजचा मी तोच नाही. आजचा मी कालच्या पेक्षा वेगळा आहे, कालचा परवाच्या पेक्षा वेगळा आहे, तो वर्षापूर्वीचा वेगळा आहे, 10 वर्षापूर्वीचा वेगळा आहे आणि 70 वर्षापूर्वीचा वेगळा आहे. पण एक जो प्रश्न आहे, जो आपला पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला खरं म्हणजे इथून उठायचं नाही. इथून उठायचं नाही म्हणजे हेच करायचंय. तो प्रश्न आहे, आपलं मन, चित्त विचलित का होतं? स्थैर्य का नाही? भय कशाचं आहे? काय पाहिजे नेमकं? किती पाहिजे? कशासाठी पाहिजे? कशासाठी चाललाय हे अट्टाहास? जसं असं म्हणतात का तुकारामांना ते जेव्हा जाताना जे काही तो विठ्ठल सापडला किंवा जे काही सापडलं तर म्हणे हा याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तर त्यांचा अट्टाहास काय होता? त्यांचा विठ्ठल कोण? काय? आपल्याला नाही माहिती. पण आपल्याला एक माहिती आहे, की हे जीवन म्हणजे काहीतरी त्रास आहे. तुकारामांना त्रास होता. आणि ते त्यांना ती मुक्ती मिळाल्यासारखं वाटलं असेल, जे काय मिळालं ते. त्यांची बुद्धांशी जवळीक होती म्हणतात. तर त्यांना ती प्राप्ती झाली नाही झाली सांगता येत नाही. आपल्याला तेच पाहिजे असतं खरं म्हणजे. आपल्याला काय पाहिजे असतं? आपल्याला आपण बुद्धांच्या भाषेत बोलतो. बुद्ध म्हणजे जागृती आहे. जागृती का पाहिजे? तर प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम दिसले पाहिजेत, समजले पाहिजेत. त्याचा बोध झाला पाहिजे. बोध ही झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला बुद्ध पाहिजेत. म्हणजे आपल्यातले बुद्ध. बुद्ध कुठं बाहेर नाही. बुद्ध म्हणजे आपली जागृत अवस्था. अंश असेल. आपण
1% बुद्ध असू किंवा अर्धा टक्का असू, पाव टक्का असू किंवा 2% असू किंवा 10% असू, 20-25% झालं मग फारच झालं. श्रोतापन्न त्याच्यात उतरलो तर मग फार झालं. तर आपण आपल्यातच ते आहे, बुद्धं शरणं गच्छामी इथंच आहे खरं म्हणजे, असं वाटतं. काय म्हणते सुनंदा? काय? जायचंय का? नाही, तू याचं ऑन केलंय स्पीकर. हां. काही नाही, ते आपोआप झालं आणि 8:30ला जाणार आहे. हा, ओके, बंद करून ठेव. बुद्धं शरणं गच्छामी इथंच आहे. आणि या कायेत धम्म आहेत म्हणजे धम्मं शरणं पण इथंच आहे. हे पण आपण पाहिलेलं आहे. विसरलो असो तर परत आठवण करून देतो. बुद्धं शरणं गच्छामी बाहेर नाही, धम्मं शरणं गच्छामी बाहेर नाही, आणि संघं शरणं गच्छामी हा जो मुद्दा आहे ना, आता काल जे संध्याकाळचं व्याख्यान, आता व्याख्यान म्हणा, प्रवचन म्हणा, जे काय आहे, काल जे बोललो मी संध्याकाळी, त्या ग्रुपचं नाव कल्याण मित्र कम्युनिटी आहे. विवेक शाक्यांनी त्यांनी ती कम्युनिटी तयार केलेली आहे आणि त्यांचं झूम चॅनलवर काल संध्याकाळी बोललो मी. तर त्या कल्याण मित्रता कम्युनिटी म्हणजे कल्याण मित्र संघ ग्रुप, तो तर म्हटलं कल्याण मित्रता काय आहे. तर कल्याण मित्रता हीच आहे की जिथं तुम्ही आत्मपर भेद विसरलेले असता. कारण माझं तुमचं दुखणं एकच आहे आणि मी माझा अनुभव घेऊन मी तुमचं तुमचं दुःख थोडंफार समजू शकतो, किंवा तुम्ही तुमचा अनुभव घेत असाल तर माझं दुःख तुम्हाला थोडंफार समजू शकतं. आणि जो स्वतःला जाणतो तो इतरांना जाणू शकतो. ज्याची स्वतःवर मैत्री आहे तोच इतरांचा कल्याण मित्र होऊ शकतो. आणि इथं संघ आहे. म्हणून संघं शरणं गच्छामी म्हणजे कल्याण मित्रता आहे. आता हा आणखीन खरं म्हणजे खूप उच्च दर्जाचा कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. पण आपल्याला त्या दिशेनं जायचंय. पण आधी आपलं बघायचंय. जोपर्यंत आपण आपल्यात नाही, आपण दुसऱ्यात नाही शिरू शकत, दुसऱ्याला नाही जाणू शकत. म्हणून कल्याण मित्रता हा जर संघ मानला तर तो संघं शरणं गच्छामी आहे. हा संघ संघ म्हणजे भिक्खू संघ किंवा एखादी संस्था, तो संघ नाही, तो ग्रुप आहे. संघ त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये नैसर्गिक कल्याण मित्रता आहे. ऑफिशियल कल्याण मित्रता ज्याला म्हणतात तसं नाही. म्हणजे कुणीतरी कोणाला तरी कल्याण मित्र निवडा, ही निवडायची गोष्टच नाही. जसं मैत्री आपण मित्र निवडत नसतो. आपण आपले शाळेतले मित्र किंवा नंतरचे मित्र किंवा आजचे मित्र, काहीतरी साम्य असतं तिथं तुमचं सूत जुळतं. मग ती वाईट गोष्ट असली तरी तिथं तुमचं समान शीलेषु मैत्री असं म्हटलेलं आहे. ज्यांचं शील समान असतं ते मित्र बनतात. म्हणून जुगारी, दारुडे किंवा समान इंटरेस्ट असणारे वाईट लोक आणि चांगले लोक सुद्धा, काहीतरी चांगुलपणा आहे म्हणून मैत्री होते, काहीतरी साम्य आहे म्हणून मैत्री होते. आणि त्या मैत्रीमध्ये काय म्हणतात, माणसं एकत्र येतात. पण कल्याण मैत्री ज्याला म्हणतात, कल्याण मित्रता, त्याच्यात कल्याणच असतं. त्याच्यात बाकीचं काहीच नाही. कल्याण, कल्याण, कल्याणाची भावना, हिताची भावना.
आणि ते हिताची भावना, कल्याणाची भावना तेव्हा शक्य आहे जेव्हा मी माझ्या माझ्या कल्याणाचा आधी विचार करतो. मला कल्याण कशात आहे, हित कशात आहे, मुक्ती कशात आहे, दुःखमुक्ती कशात आहे हे मला कळतं. त्याच्यामुळे मला इतरांचे दुःख समानुभूतीने कळतात, किंवा सहानुभूती म्हणतो आपण त्याला. समानुभूती, सह सह अनुभूती, एकसारखी अनुभूती, एकसारखे अनुभव, एकसार एकसारख्या अं, एकसारखी समान गरज. तर एकच विषय असतो. काल वेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहतो, परवा वेगळ्या पद्धतीनं पाहतो, वर्षापूर्वी वेगळं, 10 वर्षापूर्वी वेगळं, 20 वर्षापूर्वी वेगळं, 40 वर्षापूर्वी वेगळं. तर हा बदल का होत जातो? तर आपला जो अंतरंगातला प्रवास आहे हा सखोल होत जातो. म्हणून बाहेरचे शब्द आणखीन प्रगत निघतात, आणखीन पुढचे निघतात, आणखीन वेगळं. आणि ते आपल्याला आपल्याला म्हणजे आता मी बोलतोय तर मला ते पहिल्यांदाच कळतं, हे पण लक्षात घेऊ. असं नाही मी आता जे बोलतोय ते आधीच विचार केलेला आहे. सगळा विचार नाही आधी केलेला. तो आत्ता काय म्हणतात, चालता चालता वाट दिसते तसा प्रकार आहे. एखादा प्रवास आपण करतो, तर प्रवास करता करता एखादी गोष्ट पहिल्यांदाच समोर येते. अरे ह्या रस्त्याने मी अनेक वेळा गेलो, पण हे नाही दिसलं, हे असं नाही दिसलं. असं कधी कधी होतं. त्याचा आपण आपला अंतरंगातला प्रवास रोज तोच आहे, तीच सती आहे. तो श्वास आहे, तीच काया आहे, त्याच जाणीव आहे, तेच चित्त आहे, तेच मन आहे, तेच डोळे, कान, नाक, जीभ, तोच माणूस आहे आणि तेच आहे. परंतु ते तेच जरी असलं तरी तसंच नाही. जे 1 मिनिटापूर्वी होतं, 2 मिनिटापूर्वी होतं, 1 तासापूर्वी होतंय, काल होतं, परवा होतं, 10 वर्षापूर्वी होतं, 40 वर्षापूर्वी होतं, 70 वर्षापूर्वी होतं. तेच नाही. तेच आहे पण तसंच नाही. अनित्यता. आणि हे आपल्या म्हणण्यानुसार चाललेलं नाही. हे अस्तित्वच असं आहे. आपल्या म्हणण्यानुसार चाललेलं नाही. अनात्मता आहे. आणि यातला प्रॉब्लेम जो आहे तो यातनांचा आहे, दुःखाचा आहे. तो सोडवायचा आहे. म्हणून आपल्याला रोज तेच आपण बोलत असलो तरी रोजची भाषा नवीन असते. जसं नदीत वाहणारं पाणी जे असतं, ते पाणी तेच दिसतंय, परंतु तेच नसतंय ते पाणी. तसंच नसतंय. कालचं पाणी किंवा वाहतं पाणी 1 मिनिटापूर्वीचं पाणी बदलतंय. 1 मिनिट कशाला? एक क्षण. वाहतं पाणी हे असं वाटतं तसं पाणी वाहत आहे, पण पाणी तेच नाही जे 1 क्षणापूर्वी होतं. ते जसं आता आजकाल महापूर दिसतात ना आपल्याला, टीव्हीवर दाखवतात, काही लोक प्रत्यक्ष पाहत असतील. तसं खूप मोठा महापूर चाललेला आहे. दिसताना एकच पूर दिसतोय, पण पाणी तेच नाही. तसं आपलं अस्तित्व हे प्रवाह आहे. जीवन हा प्रवाह आहे. 1 क्षणापूर्वी जे होतं ते आत्ता नाही. म्हणून आपण त्याला गती म्हणतो. चित्तगती, मनोगती, गतीची सती. श्वास गती. श्वास हा पण सतत चालू आहे. जन्मापासून आत्तापर्यंत त्याची गती चालू आहे. कारण त्याला काहीतरी त्याची गरज आहे, जीवनाची गरज आहे. रक्त शुद्धीकरणासाठी श्वास पाहिजे, म्हणजे जिवंत राहण्यासाठी श्वास पाहिजे. कारण रक्त शुद्ध पाहिजे. रक्त शुद्ध म्हणजे अन्न, अन्नावर जगणं. अन्नाचं रूपांतर रक्तात होतं आणि रक्तावर आपण जगतो. जिवंतपणा हे आपलं
सतत चालू आहे आणि प्रत्येक क्षणी ते बदलत राहतंय. पण एक गोष्ट थोड्याफार प्रमाणात तीच चालू राहते, ती म्हणजे दुःख, यातना. पण त्याच्यातही बदल होतो. कारण अनित्यता आहे, परिवर्तनशीलता नसती, तर मग दुःखमुक्ती पण मिळाली नसती. बदल आहे म्हणून दुःखमुक्ती शक्य आहे. म्हणून अनित्यता ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अनात्म जर समजलं तर मुक्तीच्या जवळ जाणं सोपं होतं. म्हणजे मुक्ती मिळणं सोपं होतं. मुक्ती म्हणजे दुःखमुक्ती, निब्बाण. हा जरा आणखीन थोडा अवघड प्रकार आहे अनात्मता. म्हणजे मी माझ्यामुळं मला काही समजलं, हा मला समजलं. मला काही प्राप्ती झाली, हा मला प्राप्ती झाली. आणि त्याला धरून ठेवतो, त्याचं उपादान होतं. तर उपादान म्हणजे मी जो आहे, हा नैसर्गिकच प्रॉब्लेम आहे. निसर्गाने तो दिलेला आहे आणि निसर्गाच्या पद्धतीनं त्याला सोडावा लागतो तो प्रश्न. सती नैसर्गिकच आहे. सती काय कुठून आपण आणत नाही. दुःख नैसर्गिक आहे, दुःखमुक्ती पण नैसर्गिक आहे. फक्त हा मधला जो फॅक्टर आहे, घटक जे आहे, कारण जे आहे, ते जागृती जे आहे, सती जे आहे, तो आपल्याला आपल्याला ती नैसर्गिक देणगी आहे माणसांना. आणि माणूस त्याच्यामुळे दुःखमुक्त होऊ शकतो. हा बुद्धांचा शोध जो आहे, तोच आपल्याला लक्षात घेऊन प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून ही रोजची धडपड आहे. रोजचा विषय तोच असला तरी त्याचं स्वरूप वेगळं आहे. 3 मिनिट शिल्लक आहेत. मी थांबतो.